गुणदोष तर प्रत्येकातच असतात. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात. समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. ए वेडाबाई, असं रडत नसतं बसायचं. अगं परिस्थिती खूप खराब आहे, मान्य आहे मला, थोडं सांभाळ स्वतःला आणि हारून जाऊ नकोस. का कोणाचा विचार करून रडतेस? जे व्हायचं आहे ते होणारच आहे, आपण त्याला टाळू शकत नाही. लोक आपल्याला रडतात तर वेडे मग विचार कर, ते आपले असते तर आपल्याला रडलं असतं का? आणि देव परीक्षा घेतोय तर घेऊ दे, खचून जाऊ नको. संकटात देवाने आणले तर मार्ग पण तोच दाखवणार. अगं असं छोट्या छोट्या गोष्टीवर रडत नसतं, काळजी नको करूस. आपलाही भरोसा नाही, आज आहे उद्या नाही. अगं वेडे, उद्याचा विचार करत करत आज तू रडतीये, काय भरोसा रात्रीतनं जर आपणच नसलो तर? थोडं सांभाळ स्वतःला, कोणी असू नसू तुझी तू काळजी घे. स्वतःला धीर सोडू नकोस. संकट येत राहतील, जात राहतील, पण आपण खचायचं नसतं ग. खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात. आग लावणाऱ्यांना कुठे माहिती असतं, जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राखच होणार आहे. सरडा तर उगाचच बदनाम आहे, खरा रंग तर माणसेच बदलतात. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नसतो. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. कारण हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही, पण जे गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात लोकप्रिय असतात. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे. लांब धागा व जीभ फक्त समस्याच निर्माण करतात, म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन सुखी होईल. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेले नाव म्हणजे अनुभव. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. गुंठा करून काही होत नाही, जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही, मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे. गुणदोष तर प्रत्येकातच असतात. जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात. समोरच्याला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आपणच ठरवायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा, कोणी कोणाचेच नाही. सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते. जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते. द्रौपदीचे रक्षक 5 पांडव होते. वस्त्र हरण झाले तेव्हा कोणी नव्हते. राजा दशरथला 4 पुत्ररत्न होते. जेव्हा प्राण गेला
तेव्हा कोणी नव्हते. लंकेत राजा रावण पण शक्तिशाली होता, पण लंका जळाली तेव्हा कोणी नव्हतं. श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते, जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते. शरशय्यावरती भीष्म पितामह होते, वेदनेचे भागीदार कोणीही नव्हते. राजपुत्र अभिमन्यू सर्वांचे लाडके होते, पण चक्रव्यूह मधून काढण्यासाठी कोणी नव्हते. सर्वांसाठी त्रिकालबाधी सत्य हेच आहे, या जगात आपले कोणीही नाही. जे विधात्याने लिहिले आहे, जसे आपले कर्म आहे त्यापुढे कोणीही जाऊ शकत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देत ईश्वर, हे सत्य आहे. केवळ कर्मच आपले आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही.